नमस्कार मैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपण श्रीकृष्णाला पंजेरीचा नैवेद्य दाखवतो। असा हा पंजेरीचा प्रसाद सुक्या मेव्यांनी परिपूर्ण असतो आणि तो आपल्या शरीराला लाभदायक देखील असतो। चला तर मग आज आपण असा हा पंजेरीचा प्रसाद तयार करत आहोत। यासाठी आपल्याला डिंक, डाळ्या, बडीशोप, खोबरं, मनुका, काजू, धने, साखर, गव्हाचे पीठ, बेसन, अक्रोड या सगळ्या गोष्टी लागणार आहेत। आपण अजून बघूया की आपल्याला काय काय लागणार आहेत। पॅनमध्ये सर्वप्रथम आपल्याला धणे आणि बडीशोप भाजून घ्यायची आहे। धणे आणि बडीशोप ही कोरडीच भाजून घ्यायची आहे। पंजेरीमध्ये धणे हा सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे। अगदी मंद आचेवर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। धणे आणि जिऱ्याचा आता वास येत आहे, म्हणजे आपले दोन्ही वस्तू भाजून झाल्या आहेत। आता त्या काढून घेत आहे। खोबरे देखील आपल्याला 1-2 मिनिटच भाजून घ्यायचे आहे, ते देखील सुकेच भाजून घ्यायचे आहे। डाळ्या आणि तीळ हे देखील आपण कोरडेच भाजून घेत आहोत। पॅनमध्ये 1 चमच साजूक तूप टाकून घेतले आहे। आता त्यामध्ये डिंक टाकून घेतलेला आहे। डिंक छान फुलेपर्यंत तळून घेतलेला आहे। पाहू शकता डिंक किती छान फुलला आहे। डिंक आता काढून घेते। आता त्याच पॅनमध्ये थोडे तूप टाकून सगळा सुकामेवा हा छान परतवून घेते। सुकामेवा छान परतवून झाला आहे। आता पॅनमध्ये थोड्याशा तुपामध्ये भाजके पोहे देखील परतवून घेते। पंजेरी करताना आपल्याला कोणते कोणते ड्रायफ्रूट्स आवडतात किंवा कोणते कोणते ड्रायफ्रूट्स आपल्याला जास्त हवे आहेत ते टाकून आपल्या आवडीनुसार आपण ते पंजेरीमध्ये टाकू शकतो। आता पॅनमध्ये थोड्याशा तुपामध्ये गव्हाचे पीठ हे गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते। त्याचप्रमाणे बेसन देखील भाजून घेत आहे। सगळे साहित्य आपले छान भाजून झाले आहे। धणे आणि बडीशोप हे गार देखील झाले आहे। सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये याची बारीक पूड करून घेऊया। त्यानंतर काजू, अक्रोड आणि डिंक यांची जाडसर पूड आपण करून घेऊयात। पहा कसे दाणे दाणे दिसत आहेत आणि अशीच आपल्याला हवी आहे। सगळे साहित्य मिक्सरमधून वाटताना त्यामधून 3-4 वेलची देखील वाटून घेतली आहे। आता यामध्ये 1 चम्मच भरून सुंठ पावडर देखील टाकली आहे। गोडासाठी आता मी यामध्ये 3 टेबलस्पून भरून तगार टाकत आहे। माझ्याकडे तगार शिल्लक होती, तुम्ही गूळ पावडर देखील टाकू शकतात किंवा पिठी साखर टाका। यामध्ये मी वरून अख्खे मनुके टाकलेले आहेत। आता सगळे मिश्रण मी हातानेच छान मिक्स करून घेते। चला तर पंजेरी आपली तयार झालेली आहे। वरून मी काजू आणि साखर फुटाण्यांनी त्याला छान सजवून घेत आहे। तसेच त्यावर छानपैकी खोबऱ्याचा बारीक किस टाकून घेत आहे। असा हा आपला पंजेरीचा प्रसाद तयार झाला आहे। आपल्या शरीराला आवश्यक आणि लाभदायक आहे अशा सगळ्याच गोष्टी ह्या पंजेरीमध्ये आहे। अशी ही पंजेरी एअरटाईट डब्यात ठेवल्यास 1 महिन्यापेक्षा देखील जास्त दिवस ती छान टिकते आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ती खाऊ शकतो। तसाच प्रसाद म्हणून उपयोग करू शकतो। नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। या जन्माष्टमीला नक्कीच ही पंजेरीची रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।